आहेत आणि बापू तुमचं वय काय? 91 आहे. 91. हा. होय, तुम्ही कितवी शिकलाय? शाळा का शिकलो ग? मग तुम्हाला वाचायला कसं येतंय? हा? वाचायला कसं येतं? अगं मी संध्याकाळचं शाळेत शिकायला जायचो तू. रात्रीच्या शाळेत? रात्री शाळा एक मास्तर नेरलाच होता. हा. 10-12 पोरं कामाला जायची, त्यासनी म्हणायला रोज जेवून द्यावा द्या. हा. सही तरी करायचं का? मग तुम्ही रात्रीच्या शाळेत जाऊन शिकला? सकाळी 10-11 वाजेपर्यंत शिकायचं. हा. पुन्हा तो जायचा घरचा आमच्या शेजारला राहायला होतो वाड्यात. हा. इथवाय जेव्हा सगळी कामाला जाणारी पोरं सगळ्यांनी म्हणायला येतो मी इथे सह्या करायचं का? मग तिथं तुम्हाला रात्रीच्या शाळेत शिकवलं. हा, मग तेव्हा तुम्ही पेपर सह्या वाचता? करायची पुन्हा जोड अक्षर काय वाचा येत नाही ते. मग असं साधा पेपर वाचा येतोय का? 100-200 बेच पाडं. होय, हा येतंय तुम्हाला? येत होत. हा हा. आता काय देण्यात राहिली विचार. नाही, ध्यानात नाही राहत आता. तुम्ही कामाला कुठं गेलाय? असं ह्याच्यात नाही गेला ना कामाला? असं पुण्याला मुंबईला कुठं रानातच काम करत होता गे? शेती किती आहे तुम्हाला? शेती आहे 30 गुंठे. मग तुम्ही 3 पोरींची लग्न कशी केली? 3 पोरींची लग्न कशी केली? पोरींची लग्न केली तर खरपून. मग त्याच्यावर भागलं का तुमचं? विचार की पोरीला. प्रत्येक पोरीच्या लग्नाला 10 गुंठे रान घाण ठेवायचं, आम्ही तर खरपून जगायचं. आणि 3 पोरींची लग्न केले? हा अशी केली 3 पोरी लग्न. पण त्यावेळेस स्वस्ताई तेव्हा स्वस्ताही होती. स्वस्ताई होती, बरोबर आहे, पण ते नुसत्या शेतीवरच पोरींची लग्न केले. मग अशी केली पोरींच्या नशिबात जसं असेल आमच्या नशिबात होतं ते आम्ही म्हटलं पोरींच्या नशिबाला नको, आमच्या नशिबाला आले तेवढं बस बघलं. पण पोरा बाळांच्या नशिबाला नको. कोण खोडप घ्यायला म्हटलं तर ही एवढीच नाही, खोडप नाही हातात पुन्हा पोरगी रे कुठल्या. रानातलं काम करूनच तुम्ही पोरींची लग्न केले? हो. कुठं कामाला नाही गेला, काय नाही? आणि रुपया पगार. हा, रुपया पगार? हा रुपया पगार. आणि किती खर्च होता लग्नाला तेव्हा? मग खंडून घ्यायचं, मग 1.5 रुपया 2 रुपयाचं काम आहे दिवसात. हा, तेव्हा स्वस्ताई होती. कसं होतं? कसं होतं हे तेव्हा? लग्नात हुंडा घेत होते ना मुलींना? 1 रुपयाला सरी इथनं त्या बाजारपेठेत की रुपयाला काढायचे, ते आता ते 500 रुपयाला सरी झाली. ती काळ बदललाय हो, भरपूर काळ बदल. आता पहिले पैसा कमी होता. तेव्हा पैसा नव्हता. मग 4 आठाने मिळालं तर ती लंगडीच्या पेशात बांधून कमरेला बांधायची. आता भरपूर पैसा आहे, पण प्रेम आहे का एकमेकांमध्ये माणसात? 400 रुपये एका माणसाला हजरी आहे, बाईला 300 रुपये आहे. होय, बरोबर आहे, पण आता कसं आहे, भरपूर पैसा झालाय, पण माणुसकी राहिली का? हा माणसाची किंमत नाही, पैशाची किंमत. हा, असं आहे. माणुसकी आहे का पहिल्यासारखी? पहिली लोक एकमेकांकडे जात होती का नाही? पहिली माणसं कशी माणुसकीतून रावगा वागत होती, हा. आजची माणसं तशी नाही. हा हा. पहिली लोक डोंगर वलडून चालत एकमेकांकडे जात होती. आता सगळ्यांच्या घरात गाड्या येते, आता जातात का? कोण नाही. कोण जाते का एकमेकांकडं? सक्की बहीण भाऊ एकमेकांकडे जात नाही, ती येत नाही, ती आहे का आता पहिल्यासारखं प्रेम? राहिले का काय? काय राहिलंय का? तुम्हाला कोण ओळखीना सोड राहिले. हा, पहिलं कसं होतं? पहिलं होतं ते वेगळं होते, आता तो काळ बदलला. पहिल्या काळात काय होतं? तुम्ही जात होता एकमेकांकडं? मी इथनं इस्लामपूरला पाकर राखायचा सांभाळता होतो, चालत आणि 12 वाजता यायचं आणि संध्याकाळच्याला भाकरी घेऊन त्याचं मुक्कामाला जायचं. नेवरती डागे सपरात झोपायचं, येरवाळ उठून पाखराकडे जायचं. पाखराकडं काय कराय? रान? तवा जुंगळ भुईमुगाला असायचं. अगदी असलं पीक असायचं. आता कुठं राहिले का ते पीक?
पण पूर्वीच्या माणसात आणि आताच्या माणसात काय फरक आहे वाटतोय तुम्हाला? पूर्वीच्या माणसात आणि आताच्या माणसात काय फरक वाटतोय तुम्हाला? 10 पटीचा फरक वाटतोय. कसा काय फरक पडलाय पहिले माणसात? माणूस खऱ्यानं बोलत होता, आता माणूस डोईला केस नाही त्याला भड बोलतोय. पूर्वी माणसं आजारी पडली तर एकमेकांना धावून जायची, एकमेकांना मदत करायची. हा पहिले माणसं पहिले कसलं आजार होतं, फोड पिलिकाचा आजार होतं पोटाचं. तसला आजार आता बघायला नाही राहिलेलं. कसला आजार? फोड पिलिक हे तसला आजार होतो. हा हा. हा पण एकमेकांना बघत होती ना माणसं. आता त्यातला आजारच कुठला राहिलेला नाही. आता अटॅक, ब्लड प्रेशर, कॅन्सर हे असला आजार निघाले. हा हा. अर्धांगी काय व्हायचं तसलं नव्हतं आजार. खाणं पण चांगलं होतं ना पहिलं. हा असं आता कसं शेतात सगळं रासायनिकच खत आहे. ते आमच्या शेजारी बनला सरकार आता बंगला बांधलेला धडकला. गोड्या नासा नासला शेंडग्या इकडे ही पुसून काढ. तुम्ही पुसलं ते जाऊन? आमचा शेजारी तिथं आहे. हा हा. मग ते तो मेल्यापासून घर सोडलं होतं ते यासाठी आता पोरांनी बंगला बांधला. मावळीच्या घरात 50